हॅलो नमस्ते. आज आपण इयत्ता 10वीच्या सेमी इंग्लिशच्या गणिताच्या पुस्तकातील चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग याच्यावर 2 व्हिडिओ या अगोदर करून पाठवलेले आहेत. तर ते 2 व्हिडिओ पाहिल्यानंतरच या व्हिडिओमधील उदाहरण समजेल. तर एकच प्रकारचं उदाहरण आपलं सोडवायचं राहिलेलं आहे आणि ते पाठीमागच्या व्हिडिओ जर घेतलं असतं तर ते व्हिडिओ मोठा झाला असता आणि म्हणून आपण ते उदाहरण वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं ते सेपरेट आपण त्याचा व्हिडिओ बनवतो आहे. ते आपण अगोदरच सांगितलेलं आहे. तर या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट 4.1 आहे, 4.2 आहे. त्याच्या पुढचा भाग आहे तो प्रॅक्टिस सेट 4.4a प्रॉब्लेम सेट 4a पर्यंतचा, जे प्रॅक्टिस सेट 4.2 पासून पुढे प्रॉब्लेम सेट 4a पर्यंत येते का लक्षात. प्रॅक्टिस सेट 4.2 पासून पुढे म्हणजे 4.2 अभ्यासक्रमात आहे या वर्षीच्या. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तर तो पूर्णपणे परीक्षेला नाही आहे. एकदम प्रॉब्लेम सेट 4.4a हे परीक्षेला आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम सेट 4b आहे, तो सुद्धा पूर्णपणे परीक्षेला नाही आहे. तर त्याच्यावर आपण काही व्हिडिओ बनवणार नाही, त्याच्याविषयी काही सांगणार नाही यावर्षी होतं, हे लक्षात ठेवा. आता प्रॉब्लेम सेट 4a मधील जे 7वं उदाहरण आहे, 7th एक्झाम्पल, ते आपण वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं आता ते सोडवणार आहे. एक्झाम्पल असं आहे, अ डीलर सप्लाइड वॉकी-टॉकी सेट ऑफ 84,000 विथ GST to police control room. Rate of GST is 12%. Find the amount of state and central GST, म्हणजे SGST आणि CGST याची व्हॅल्यू काढायची. त्यानंतर चार्ज बाय द डीलर, म्हणजे त्याच्या डीलरने SGST किती घेतलं आणि CGST किती घेतलं ते काढायचं आहे. ऑल्सो फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द सेट, त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू सुद्धा काढायची आहे. तर आपल्याला काय दिलेलं आहे, 84,000 ही जी व्हॅल्यू आहे ती विथ GST आहे, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST इज इक्वल टू 84,000. दॅट इज टोटल व्हॅल्यू वी हॅव गिवन. टोटल व्हॅल्यू विथ GST, दॅट इज टोटल व्हॅल्यू मीन्स विथ GST दिलेलं आहे. ते किती दिलं आहे, 84,000. आता हे सॉल्व कसं करायचं आहे पहा. त्याचा 12% त्याने GST आकारलेला आहे, पण 84,000 जी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये GST आहे. मग त्याच्यामध्ये GST म्हणजे SGST CGST हे दोन्ही त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर ते 12% आहे. म्हणजे आपल्याला माहीत काय नाही, तर त्याची जी टॅक्सेबल अमाऊंट आहे ती माहीत नाही, टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती माहीत नाही. जर टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. इफ टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉकी-टॉकी इज ₹100, like suppose if taxable value of walkie-talkie is ₹100, then what is the value of total value? So we know that the GST is 12%. 12% means 12, when taxable value is 100, then GST is 12, that is 12%. 12% म्हणजे 100ला 12 रुपये, हे लक्षात घ्या. टॅक्सेबल व्हॅल्यू जर 100 असेल तर GST किती, 12. मग टोटल व्हॅल्यू किती झाली, 112. पहा, ज्यावेळी तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू 100 असेल तेव्हा 12% GSTनं टोटल व्हॅल्यू काय आहे ते 112. अँड also we know that
the ratio of total value upon taxable value is constant. Total value upon taxable value is constant. Now here total value 112, 112, टॅक्सिबल व्हॅल्यू किती 100. ज्यावेळी टॅक्सिबल व्हॅल्यू 100 असेल त्यावेळी त्याची टोटल व्हॅल्यू 112 येते. 12% GST. 12% म्हणजे 100ला 12 म्हणजे 112 होते. टोटल व्हॅल्यू अपॉन टॅक्सिबल व्हॅल्यू, दिस रेशिओ रिमेन्स कॉन्स्टंट. So 100 upon 112 upon 100 is equal to, what is total value of walkie-talkie? That is 100 walkie-talkie. See here, total value of walkie-talkie is 84,000 upon what is taxable value, that we doesn't know, that is we have to find that. So let it be x rupees. X, what is x? X is a taxable value of walkie-talkie set. X is, इथं तुम्हाला लिहायचं आहे, let the taxable value of walkie-talkie set is rupees x. Cross multiply, we get 112 into x is equal to 84,000. Here there is 1000 into 100. So therefore x is equal to 84,000 into 100 upon 112. आता इथं आपण डिवाइड करू शकतो. पहा कशाने भाग जातो ते पहा. याने आता याला कशाने डिवाइड होतो, तुम्ही कसंही भाग जाऊ शकता. आता उदाहरणार्थ आपण आता ह्याला 7ने डिवाइड करू. 7 7 1 7, 7 4 11 7 7 42, 7 1 7 7 14 0 0 0. परत हे याने याला भाग झाले. तुम्ही कसंही भाग लावा ते तुमचं काय येणार आहे. आता याला समजा 4ने डिवाइड केलं, याला 4ने डिवाइड केलं, 4 12 3000. मी इथे लिहितो परत, x इज इक्वल टू 3000 into 100 upon 4. 4ने डिवाइड केलं, 4 7 28, 4 25 म्हणजे x is equal to 750 into 100, that is 75,000. So x is a taxable value. So taxable value of walkie-talkie set is rupees 75,000. So we know that taxable value and total value. The difference between these two, total value is 84,000 and taxable value is 75,000. So difference between these two, that is 84,000 minus 75,000 is equal to GST. So GST is equal to total value minus taxable value by 0 0 0 rupees 9,000. This is a GST. But we know that CGST is half of GST. That is GST upon 2. So 9,000 upon 2 is equal to 4,500. Divide केल्यानंतर येतं. So GST is equal to rupees 4,500. So
GST SGST सारखंच असतं. सो SGST SGST इज इक्वल टू 4500. लक्षात ठेवा, दोन्ही सारखं आहे. तर या पद्धतीनं हे सोडवायचं आहे. एक लक्षात ठेवायचं आहे तुम्ही की टोटल व्हॅल्यू अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू, this ratio remains constant. So if taxable value is 100 rupees and GST is, rate of GST is 12%, then total value of is 112. So 112 total value upon taxable value is equal to total value upon taxable value. Here there is total value 84,000 and taxable value we have considered X rupees. So if these two ratios are same or constant, then we can find value of X. X is a taxable value of walkie-talkie set, that is rupees 75,000. From that we can calculate GST. GST is nothing but difference between total value and taxable value. So that is 9,000. So half of that is CGST, that is 4,500, and half of GST is SGST. So that is also 4,500. ठीक आहे. तुम्ही आता प्रॉब्लेम सेट 4A हा सोडवायचा आहे आणि इथं हे चॅप्टर संपलेलं आहे.